नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा आणि मी आहे तुमच्यासोबत आर जे रसिका. खेळ म्हणजे फक्त जिंकणं नाही, तर शिस्त, आत्मविश्वास, मेहनत आणि स्वतःला रोज नव्यानं घडवण्याचा प्रवास आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये अशीच एक जिद्दी आणि प्रेरणादायी खेळाडू उपस्थित आहे, जिने 2016 पासून तायक्वॉन्दो क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्टेट लेवलवर अनेक पदकं, नॅशनल लेवलवर सहभाग घेतलाय आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये तिने प्रतिनिधित्व सुद्धा केलंय आणि त्यासोबत तिचं शिक्षणही सुरू आहे. MPSCची ती सध्या तयारी करते आणि तिने कोचिंग आणि शिक्षक म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. खरंच हा खूप प्रेरणादायी प्रवास आहे. तर समृद्धी, तुझं सर्वात आधी आमच्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुला आज इथे येऊन कसं वाटतंय? थँक्यू सो मच मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. माझा हा असा फर्स्टच एक्सपिरियन्स आहे की मी रेडिओवर येऊन प्रथमच असं बोलते आहे म्हणून. आणि मला खूप छान वाटते, खूप एक्सायटेड आणि नर्वसनेस सोबतच फील होते मला. थँक्यू सो मच. तुझी तायक्वॉन्दोची सुरुवात नेमकी कशी झाली? माझी सुरुवात म्हणजे मी 5th-6th असताना झाली, 2016मध्ये. आणि मला गेम्समध्ये आवड होती, बट मी घराच्या बाहेर निघत नव्हते बिकॉज मी तेव्हा खूप इंट्रोवर्ट होते. ओके. सो मला ॲज अ गेम म्हणून त्याच्याकडे बघायला मिळालं. माझ्या फ्रेंड्स होत्या 1-2 स्कूलमधल्या, की त्यांनी मला सांगितलं की इथे इथे असा असा क्लास चालतो, तर तू येऊन बघ. तर मी 1-2 वेळा गेले, बघितलं, मला ते खूप आवडलं. आणि माझ्या आईने पण मला मोटिवेट केलं की तुला करायचं असेल तर कर, मी तुला सपोर्ट करेल. सो अशी माझी तायक्वॉन्दोची सुरुवात झाली की मी गेले आणि जॉईनच झाले. मग आत्ताच तू सांगितलं की आईने तुला मोटिवेट केलं वगैरे, तर मग खेळाकडे तू एकदम वळलीस, तर त्यामागे अजून कोणाची प्रेरणा होती का? माझे फ्रेंड्स वगैरेच ते जेव्हा म्हणजे 1-2 स्टेट लेवल खेळून आलेली माझी एक फ्रेंड होती क्लासमेट. सो तिचे मेडल्स वगैरे बघून आमच्या तिचे स्कूलमध्ये फेलिसिटेशन व्हायचं. सो मला ते खूप मस्त वाटलं होतं की अरे ही गेम खेळून मेडल घेते आणि हिचं स्कूलमध्ये फेलिसिटेशन होत आहे, खूप मोठी गोष्ट होती. बरोबर. तर मी तिला बघून मोटिवेट झाले की Okay. आपण पण खेळू आणि मेडल्स आणू स्कूलसाठी, स्वतःसाठी. आणि म्हणून मग मी जॉईन केलं आणि आले. ओके. तर मग मला सांग, 2016 पासूनचा हा प्रवास आणि सुरुवातीच्या दिवसांमधील एखादी आठवण आहे तुझी, म्हणजे काही किस्से घडले असतील, काही आठवणी असतील, तर त्या आमच्यासोबत शेअर करशील का? स्टार्टिंगला मला नवीन छान वाटत होतं गेममध्ये, बट 1-2 महिन्यानंतर आमची प्रॅक्टिसमध्ये थोड्या इम्प्लिमेंटेशन्स व्हायला लागल्या. आम्हाला सरांनी फाईट खेळायला सांगितलं एकमेकांसोबत. ते पॅडवर वगैरे किकिंग करताना, प्रॅक्टिस करताना इझी वाटतं, बट रिअलमध्ये 2 लोकांची फाईट खेळणं त्यात थोडं डिफिकल्ट वाटायचं मला स्टार्टिंगला. म्हणजे मला भीती वाटायची फाईटची. मग मी सरांशी बोलले की सर असं असं आहे, मला भीती वाटते, फाईट नाही खेळायला जमत. मग सरांनी थोडं कन्सल्टेशन केलं माझं, मला दररोज मोटिवेट केलं की तू सुरुवात कर, आपण हळूहळू सुरुवात कर, पण कर. आणि मग असं करत करत मी स्वतःच्या कॉन्सवर थोडं काम करत गेले आणि मग फाईट चांगली खेळायला लागले, तर मला अजून प्रोत्साहन यायला लागलं, मोटिवेटेड झाले की आपण करू शकतो. बरोबर. सो ते छान वाटलं. बरं, मला सांग, तू स्टेट लेवल्सवर इतकी पदकं मिळवली आहेस, तर मग पहिलं जेव्हा मेडल तुला भेटलं त्यावेळेस तुझ्या काय फिलिंग्स होत्या, म्हणजे काय भावना होत्या त्यावेळेस, तुला काय वाटलं होतं? पहिलं स्टेट माझी 2019मध्ये, म्हणजेच मी क्लास जॉईन केल्याच्या 3 वर्षानंतर माझी फर्स्ट स्टेट झाली होती. पण त्यात पण मी मेडल नव्हते जिंकले, बट त्यात एक्सपिरियन्स खूप छान होता माझा. मी फर्स्ट टाइम घरापासून 4-5 दिवसांसाठी लांब जाणार होते. गोंदियाला होती माझी मॅचेस. आणि आम्ही आमची पूर्ण टीममध्ये एका बसमध्ये गेलो होतो, टीमसोबत. सर वगैरे, कोचेस वगैरे अजून होते 1-2 दादा वगैरे. सो ते मी फर्स्ट टाइमच असा एक्सपिरियन्स केलं की घराच्या बाहेर पण एक असं आपलं घर असतं, फॅमिली असते. बरोबर. ते खूप मजेशीर होती ते एक्सपिरियन्स. आणि दुसऱ्या डिस्ट्रिक्ट्समधले खेळाडू वगैरे बघायला मिळाले. आमच्या सोबतच्या प्लेयर्सनी 4-5 जणांनी गोल्ड घेतलं, 2-3 जणांनी सिल्वर घेतलं, त्यांना बघून पण खूप प्रोत्साहन मिळालं. पण मी काही पहिल्या याच्यात मेडल घेऊ शकले नाही बिकॉज ती माझी फर्स्टच स्टेट होती. त्यात इतका काही एक्सपिरियन्स नव्हता आणि पहिल्यांदाच इतके सगळे प्लेयर्स बघून जरा नर्वस पण झाले होते. हा, पण म्हणजे जेव्हा तुला मेडल भेटलं, मग ते कुठलंही असो, पहिलं मेडल म्हणशील तर माझं 2023 मधलं स्टेटला गोल्ड मेडल होतं. वा वा वा, पहिल्या झटक्यात गोल्ड मेडल. सेकंड टाइम. ओके. स्टेट त्याचे काय तुला म्हणजे काय वाटलं त्यावेळेस, की काय फिलिंग होती ती, की पहिल्याच याच्यात आपण गोल्ड मेडल घेतलंय? मी खूप रडले होते, खूप भयानक रडले होते मी. माझ्या मैत्रिणी म्हणतो का अगं तुला गोल्ड आहे, तू हसायला पाहिजे, तू खुश राहायला पाहिजे. पण मी खूप इमोशनल फील करत होते त्यावेळी. मला माझं रडणं आवरतच नव्हतं. म्हणजे खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता तो. मी अजून पण विचार करेल ना, माझ्या अंगावर असे काटे येतील. आनंद अश्रू म्हणू शकतो आपण त्याला. बरोबर आहे. बरं, मला सांग, तू नॅशनल लेवल्समध्ये सुद्धा खेळली आहेस,
तर मग त्या गेम्समध्ये खेळताना म्हणजे ती एक वेगळी पायरी आहे, तर त्यावेळेस खेळताना नेमकं काय प्रेशर असतं आणि मग त्यावेळेस तर कसा अनुभव असतो? प्रेशर म्हणजे मी तुला सांगितलं तसं आधी की स्टेट लेवलवरच गेल्यावर सर्वप्रथम मला असं इतकं नर्वस झालं होतं, इतके प्लेयर्स बघितले होते. नॅशनल लेवलला तर अजूनच भारी प्लेयर्स येतात आणि ते खूप खूप जास्त संख्येने असतात आणि त्या लेवलला टफ देणं हे खूप अवघड होईल. ते प्लेयर्स बघूनच अजूनच नर्वस व्हायला लागतं, पण तरी एक वेगळाच म्हणजे जोश पण येतो की किती भारी प्लेयर्स खेळतात, आपण पण खेळू शकतो म्हणून. बरोबर. सो छान होता तो एक्सपिरियन्स. माझी पहिली नॅशनल दिल्लीला झाली 2023 मध्येच, ज्यात मी आता तुला सांगितलं की स्टेटला माझं गोल्ड मेडल आलं होतं, मग नॅशनल लेवलला खेळले दिल्लीला. बरं, मला सांग, तू ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे. त्या गेम्समध्ये खेळणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तर त्यावेळेस तर तुझा अनुभव कसा होता? मी माझी फर्स्ट युनिव्हर्सिटीची मॅच आधी डिस्ट्रिक्ट लेवल खेळले, मग इंटर झोनल खेळले आणि मग ऑल इंडिया खेळले. अशा त्याच्यात 3 लेवल झाल्या. ओके. तर ती 2 वेळेस ती इंटर झोनल आणि नॅशनल तर राजस्थानलाच होती. सो फर्स्ट टाइम मी आपल्या स्टेटच्या बाहेर जाणार होते म्हणजे नॅशनल खेळायला. सो तो पण एक वेगळाच एक्सपिरियन्स होता आणि मी माझ्या कॉलेजमधून एकटी मुलगी होते अरे वा. आणि अजून एक मुलगा होता, पण तो दुसऱ्या कॉलेजचा होता. आमच्या अकॅडमी मधले होतो असे 2 जण आणि बाकीचे दुसऱ्या वगैरे कॉलेजेसच्या मुलं मुली आणि खूप जास्त संख्येने तिथं पण आलेले होते, कारण आपल्या महाराष्ट्रातले फक्त एकच युनिव्हर्सिटी नाहीये तर 5-6 युनिव्हर्सिटीज आहेत. तर अशा 5-6 युनिव्हर्सिटीचे भरपूर मुलं मुली आलेले होते तिथे. आणि ते राजस्थानचं वेदर आणि ते खूप वेगळं होतं, म्हणजे तिथे फर्स्ट टाइमच असा एक्सपिरियन्स करायला मिळाला. पण आम्ही राजस्थानमध्ये पावसाळा बघितला, तो सगळा भ्रमतूर झाला की राजस्थानमध्ये वाळवंटच असतं फक्त. तिथं पण वेदर वगैरे पण छान होतं. आणि मॅचेसचं म्हणशील तर ती युनिव्हर्सिटी खूप मध्ये होती, JJTU युनिव्हर्सिटीला झालेली माझी फर्स्ट इंटर युनिव्हर्सिटी ऑल इंडिया. सो तो पण एक्सपिरियन्स छान होता की भरपूर प्लेयर्सला वगैरे बघायला मिळालं, त्यांच्याकडून भरपूर शिकायला पण मिळालं. माझ्यासोबतचे पण प्लेयर होते, त्यांना 2-3 जणांना तर आपले जळगाव वगैरेचे माझे फ्रेंड्स होते, त्यांना गोल्ड सिल्वर लागलं. त्यांच्या आनंदात सहभागी झाले, खूप छान वाटलं. बरोबर आहे. दुसऱ्यांच्या आनंदात सुद्धा सहभागी होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो. बरं, मला सांग की आपण म्हणतो की खेळामुळे व्यक्तिमत्वात बदल होतात, तर मग तायक्वॉन्डोमुळे तुझ्या व्यक्तिमत्वात काय बदल झालेले तुला वाटतं? म्हणजे जसं मी तुला सांगितलं, मी स्टार्टिंगला खूप इंट्रोवर्ट होते. मी जास्त कोणाशी बोलायचे नाही, बाहेर जायचे नाही. खेळात आवड होती, पण ते घरीच राहायचे, सांगायचे की बघायला आणि ते आवडायचं. मग स्वतः खेळायला गेले. मग तेव्हा बऱ्याच जणांशी ओळख झाली, बोलणं चालणं सुरू झालं माझ्या फ्रेंड्सशी वगैरे. मग तेव्हा माझ्यात असा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. त्यानंतर रेग्युलर प्रॅक्टिसने डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी, असे बरेचसे बदल झालेत म्हणजे सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी. आणि त्यानंतर आता तर मी ॲज अ कोच म्हणून पण बघते, तर माझ्याकडे स्टेज डेअरिंग पण आहे, मी कुठे पण जाऊन बोलू शकते असं. आणि मुलांना सांभाळण्याचं कौशल्य पण मिळालं की मी क्लासमध्येच कोचिंग करते, तर बाहेर कुठे पण करू शकते. तर त्या याने मी स्पोर्ट टीचर पण झाले एका स्कूलमध्ये. चांगले बदल होतात स्पोर्ट्समुळे. मला सजेस्ट करायला आवडेल की स्पोर्ट्स जॉईन करायला पाहिजे सगळ्यांनी. बरं, मला सांग की म्हणजे असा एखादा सामना असतो की अशी एखादी मॅच असते, आपल्याला ती म्हणजे खूप कठीण गेलेली असते, खूप अवघड एखादी मॅच आपल्याला गेलेली आहे, तर त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळतात. भलेही आपण तो सामना हरलेला असतो, पण त्यातून आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं, नवीन गोष्टी अनुभवायला मिळतात. तशी एखादी गोष्ट तुझ्यासोबत घडली आहे का? हो, घडली आहे. म्हणजे ती मी तुला सांगितलं की स्टेट लेवलला माझं गोल्ड मेडल होतं, तीच मॅच. त्याची मला सेमी फायनल खूप टफ गेलेली. लास्ट मुमेंटपर्यंत वाटलं की मी ही मॅच हरते की काय, बट माझ्या कोचनी माझ्यावर गिवअप नाही केलं आणि मला पण सांगितलं की तू अजिबात गिवअप करायचं नाही. लास्ट 10 सेकंडमध्ये मी अशी आमची बॅक किक टर्निंग फिरून असते ती मारायची असते, त्याचा हायेस्ट स्कोर 5 स्कोर असतो आणि मी खूप मागे चालत होते त्या मुलीपासून की स्कोरिंगला कमी. लास्ट 10 सेकंडमध्ये मी तिला माझा कोच बोलला की फिरून मार, मी मारून दिली, त्याचा मला स्कोर पण आला आणि ती मॅच जी मी हरत चालले होते ती मी जिंकले. अरे वा. आणि नेक्स्ट माझी त्याची फायनल मॅच झाली, त्यात मी थोडी इंजर्ड झाले होते आणि 2 दिवसांनी माझी 12th बोर्ड्स एक्झाम स्टार्ट होणार होते. अरे बापरे. सो मला सर बोलले होते की तू ती मॅच खेळू नको, तरी पण मी गेले. मला ती सेमी फायनल टफ गेली. फायनलला मला राईट हँडलाच इंजुरी झाली की जे मला 2 दिवसांनी पेपर लिहायचा होता. सो ते मला एक टफ एक्सपिरियन्स होता खूप की आता कसं करू, पण ते झालं कसं तरी मॅनेज. त्या हाताला बँडेज वगैरे लावून आणि ते त्याला सो केलं मी ते व्यवस्थित. बरोबर आहे, आपण छान अनुभवातूनच experience होता. शिकत असतो. बरं, मला सांग, तू आता BSc कम्प्युटर सायन्सची तुझी लास्ट सेमची एक्झाम झाली आहे आणि तू सध्या MPSCची सुद्धा तयारी करतेयस,
तर मग ह्या सगळ्या गोष्टी, शिक्षण पण आणि खेळ पण, ह्या दोघांचं तू नियोजन कसं करतेस आणि दोन्ही गोष्टी एकत्र कशा सांभाळते? माझं शिक्षण म्हणजे मी BSc कम्प्युटर सायन्स करते, पण ते गावाकडनं, बिकॉज माझं पूर्ण फोकस MPSC कडे होता. सो मी MPSC साठी कोचिंग क्लासेस लावलेत आणि त्यातून क्लासेस रेग्युलर केलेत. कॉलेज रेग्युलर नव्हतं केलं, ते फक्त एक्झामसाठी जायचे मी. आणि प्रॅक्टिस म्हणशील तर ते मी इव्हिनिंग मॉर्निंग असं सेशन करायचे. ओके. रेग्युलर इव्हिनिंग सेशन तर आमचं चालूच असतं. माझा क्लास अजून पण चालू आहे, मी प्रॅक्टिस करते. आणि अभ्यासाचं म्हणशील तर म्हणजे सकाळ दुपार MPSCचे क्लासेस वगैरे, संध्याकाळी इव्हिनिंगला तायक्वांदोची प्रॅक्टिस, आणि कॉलेजला पेपर असेल तेव्हा जायचं. असं मी मॅनेज केलं ते. म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की स्पोर्ट्स आणि अभ्यास एकत्र करणं अवघड आहे, तर मग तू ते सगळं मॅनेज करतेस, तर मग तू त्यांना काय सांगशील की ज्यांना अवघड वाटतंय? हेच सांगेल की आता मी जसं सांगितलं की माझं गोल क्लिअर होता की मला MPSCच करायचं आहे. सो मी ग्रॅज्युएशनला इतकं महत्त्व नाही दिलं की मी ते साईड बाय साईड करते असं म्हणून केलं, आणि ते गावाकडे केलं, नॉट रेग्युलर कॉलेज. तर तसं म्हटलं तर मॅनेज होऊ शकतं सगळं काही, की आपण दिवसातून 2 तास जरी सिन्सिअरली प्रॅक्टिस केली बरोबर. तरी आपला स्पोर्ट्स आरामशीर निघू शकतो. म्हणजे आपण जास्त वेळ असेल तर जास्त द्यायला पाहिजे, मॉर्निंग इव्हिनिंग असं 2 सेशनमध्ये आपण प्रॅक्टिस करू शकतो. स्पोर्ट्स प्लेअरला ते माहिती असतंच की आपण एक तर मॉर्निंगला चांगली प्रॅक्टिस करू शकतो और इव्हिनिंगला करू शकतो. सो म्हणजे दिवसभर अभ्यासात वेळ काढा, घरातले काम वगैरे, तुम्हाला काय कामं असतील एक्स्ट्रा त्यात टाइम स्लॉट्स करा. दिवसातून ॲटलिस्ट 2 तास तरी स्पोर्ट्सला द्या, होऊ शकतं मॅनेज. बरोबर आहे. बरं मला सांग, म्हणजे MPSC कडे वळण्याचा काही खास कारण होतं का? म्हणजे तुला असं वाटलं की आपण MPSC करायला पाहिजे? हो, माझी आई. माझ्या आईला पोलीस होण्याचं स्वप्न होतं. अरे वा. तिने मी 7th-8th मध्ये असेपर्यंत तिने भरती दिली होती, बट तिचं ग्राउंड नव्हतं निघत ओके. काही कारणास्तव. तर ते मी लहानपणीपासूनच बघत आले ना तिला, की ती एवढं करते, तिला पोलीस व्हायचंय. सो तिचं स्वप्न म्हणून मग मी ते MPSC कडून स्वतः हाती घेतलं की आपण हे स्वप्न पूर्ण करू. म्हणून मग माझं MPSC करण्याचं गोल क्लिअर झालं. बरोबर आहे. बरं मला सांग की तू कोच म्हणून सुद्धा काही सामने पाहिलेले आहेस, आता तू मागे सांगितल्याबद्दल, आणि तू काही म्हणजे एका शाळेमध्ये टीचर म्हणून सुद्धा काम बघितलेलं आहेस. तर मग कोच आणि म्हणजे एका शाळेत प्रोफेशनल टीचर म्हणून या दोघांमध्ये काय फरक तुला जाणवतो, आणि म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवताना काय भावना असतात? कोच आणि टीचर, तर टीचरचं मी नंतर सांगेल, बिकॉज मी स्टार्टिंग केली कोचिंग पासून. मी क्लासमध्ये प्रॅक्टिस करता करता लहान मुलांची प्रॅक्टिस सुद्धा घ्यायची, की आम्ही थोडेफार सिनियर्स असतो क्लासमध्ये. सर त्यांना आधी लहान मुलांना महत्त्व देता की 8पर्यंत त्यांची प्रॅक्टिस घेता संध्याकाळी, आणि त्याच्यानंतर 8 ते 9 मोठ्या मुलांची, सिनियर्सची. सो मग ते लहान मुलांना प्रॅक्टिस घेता घेता त्यांना सांभाळण्याची सवय लागली, त्यांना कसं ट्रेन करू शकतो त्याची सवय लागली, त्यांना कसं मॅनेज करता येतं, म्हणजे बोलणं वगैरे कसं करायचं. तर ती ऑटोमॅटिकली प्रॅक्टिस क्लासमधूनच झाली, की प्रॅक्टिस करता करता आपण लहान मुलांची पण प्रॅक्टिस घ्यायला लागलो. तर त्यानिमित्त मी जस्ट 1-2 स्कूलमध्ये असा इंटरव्ह्यू दिला होता की मला स्पोर्ट टीचरसाठी अप्लाय करता येतं, माझ्या कोचने सांगितलं होतं. सो मी एका स्कूलमध्ये जॉईन झाले होते. सो तिथं पण हेच की आपण जसं क्लासमध्ये मुलांना ट्रेन करतो वगैरे, तसंच आपण स्पोर्ट टीचर म्हणून पण करू शकतो. आणि सिमिलॅरिटीज म्हणशील तर क्लासमधले मुलं आपण सिनियर आहे ह्या हेतूने जास्त ऐकतात. स्पोर्ट टीचर म्हणून जे मुलं तेवढे ऐकत नाही, ते टीचरला टीचर म्हणून माहितीच आहे आपण कसं घेतो. तर सो ते टीचर म्हणून जास्त ऐकत नव्हते. ॲज अ कोच म्हणून मुलं खूप ऐकतात. बरं आता मला सांग की म्हणजे आत्ताच तूच तुझ्या आईचा उल्लेख केला की त्यांचं स्वप्न होतं MPSC करायचं, आणि तू ते पुढे नेतीयस आता, आणि तू मागेही सांगितलं की तुझ्या म्हणजे आईचा सपोर्ट तुला होता. तर अजून कोणाचा तुला असा सपोर्ट लाभला का तुझ्या पूर्ण जर्नीमध्ये? म्हणजे तुझ्या कोचचा सहभाग तर होताच, तुझ्या घरच्यांचाही होता, तर ह्या सगळ्यांचा सहभाग कसा वाटतो तुला? म्हणजे माझे आई वडील तर मला हमेशापासूनच सपोर्ट करत आले की तुला जे करायचं कर, आम्ही फुल सपोर्ट करू, स्पोर्ट्समध्ये म्हणा, अभ्यासात म्हणा, क्लासेसमध्ये, काही पण असो. आणि माझे कोच ते तर आहेच, ते ट्रेनिंग सोबतच जीवनाचे पण धडे देतात असे. मला म्हणजे भरपूर अनुभव आलेले आहेत की तू अभ्यासाकडे पण लक्ष दे, तू क्लासमध्ये पण कर, तू हे पण कर, ते पण कर, असं भरपूर प्रकारे ते मोटिवेट करत राहतात. आणि बाकी म्हणशील तर माझे असे 1-2 फ्रेंड्स होते की जेव्हा मी गिव्हअप करत करत आले होते, तर ते असे कानाखाली मारून सांगायचे की तुला गिव्हअप नाही करायचंय, तुला जिंकायचंच आहे. सो काही काही फ्रेंड्स असे असतात जे आपल्याला खाली पडलेलं बघू नाही शकत, ते आपल्याला परत उठून उभा राहायला शिकवतात. सो असे होते काही काही फ्रेंड्स ज्यांच्यामुळे मी कधी गिव्हअप नाही केलं. आणि आई वडील आणि कोच तर होतेच हमेशापासून. बरं आता आमच्या श्रोत्यांसाठी एक विशेष गोष्ट सांग की जे मुलं असतात त्यांना स्पोर्ट्समध्ये जायची इच्छा असते, आणि विशेष करून मुली ज्यांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचंय पुढे जाऊन, तर तू अशा खेळाडूंना काय सांगशील, काय संदेश देशील? सो तुम्ही अभ्यास आणि क्लास ट्रेनिंग वगैरे मॅनेज करून
करा सगळं. जितकं देता येईल तितकं द्या. 100% प्लस द्या. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल म्हणजे मिळेलच. आणि मुलींनी स्पोर्ट्स केलंच पाहिजे हे माझं म्हणणं आहे. ओके. की मुलींना आजच्या काळात खूप गरज आहे स्वतः उभं राहण्याची, कुठेही स्वतःसाठी स्टँड घेण्याची. तर तिथे मुलींमध्ये तो कॉन्फिडन्स असलाच पाहिजे. आणि तो स्पोर्ट्स म्हणून खूप मोठा आपल्यामध्ये बदल घडवतो की आपला तो वेगळाच कॉन्फिडन्स बिल्डअप होऊन जातो. सो मुलींना एक एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी जरी येत असली किंवा सेल्फ डिफेन्स जरी येत असलं तर त्यांना ते खूप कामी येतं. सो असं मुलींनी केलंच पाहिजे माझं म्हणणं आहे. खरंच समृद्धी, म्हणजे आज तुझ्यासोबत बोलून आणि तुझा हा 2016 पासून ते आतापर्यंतचा प्रवास जाणून आम्ही घेतलाय, तर तो आम्हाला जाणून घेताना खरंच खूप म्हणजे आनंद झाला. तू इथे आलीस त्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. माझ्याकडून पण खूप खूप थँक्यू. बिकॉज माझा हा फर्स्टच एक्सपिरियन्स होता आणि मला ते सांगताना माझी पूर्ण जर्नी आठवत होती, डोळ्यासमोर येत होती. सो मला एक वेगळ्याच अंगावर माझा अशा काटा येत होता की अरे आपण किती केलंय. खरंच कधी उल्लेख नाही केला त्या गोष्टीचा, पण असं इथे बोलताना कळलं की किती मोठा प्रवास होता आणि आपण हा कधी इतका एका वेळेस आठवला सुद्धा नाही. आता तुमच्याशी बोलता बोलता मला इतका सगळा माझा प्रवास आठवला. त्यात कळलं की आपण खरंच किती काही काही केलेलं आहे. म्हणून थँक्यू सो मच ही संधी दिल्याबद्दल. खरंच मित्रांनो, खेळासोबत शिक्षण, करिअर आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी मेहनत लागते ती तुझ्या बोलण्यातून आम्हाला स्पष्ट जाणवली आहे. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी रेडिओ देवगिरीकडून तुला खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आजचा हा प्रेरणादायी संवाद तुम्हाला नक्कीच आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या खेळाडूसोबत आणि नव्या प्रेरणादायी प्रवासासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM, वारसा लोकसंस्कृतीचा.